अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करत इंग्रज सरकारची दात खेळी बसवणारं व्यक्तिमत्व घेऊन झुंज देणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक. आज 1 ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. माझे नाव निर्मल श्रीपाद काळे, मी आता 9वीचा विद्यार्थी. आज तुम्हाला लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांची थोडीशी माहिती सांगणार आहे. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव केशव बाळ गंगाधर टिळक होते. लोकमान्य टिळक हे बालपणापासून कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांच्या अंगी सत्यप्रेम, त्याचबरोबर प्रामाणिक अशा अनेक गुणांचे अनेक गुणांचे संग्रह लोकमान्य टिळक होते. त्यांनी त्यांच्या बालपणी संत हा शब्द 3 प्रकारे लिहून शिक्षकांसमोर सादर केला. त्यावर शिक्षकांनी त्यांना शाबासकी दिली. पुढे शिक्षण पूर्ण करून लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. मराठा आणि केसरी हे वृत्तपत्र लिहून समाज प्रबोधन केले. इंग्रज सरकार विरुद्ध संघर्ष केला तरच स्वातंत्र्य मिळेल अशा मताचे लोकमान्य टिळक होते. लोकमान्य टिळक हे एक स्वातंत्र्य सेनानी होते, त्याचबरोबर ते एक जहालमतवादी नेते होते. त्यांच्यामध्ये संघर्ष केला तरच आपल्याला स्वातंत्र्य मिळेल. लोकमान्य टिळकांनी समाजाला संघर्ष हे मूल्य दिले. लोकमान्य टिळक जहालमतवादी नेते होते, त्यामुळे त्यांना भारतीय असंतोषाचे जनक हे देखील म्हटले जाते. लोकमान्य टिळकांनी समाज ऐक्यासाठी सामाजिक गणेश उत्सव आणि शिवजयंती साजरी करण्यास प्रारंभ केला. त्यांच्या अशा अनेक कार्यांमुळे इंग्रज सरकार त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. पुढे त्यांनी काळ्या पाणी शिक्षा भोगत असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. अशा प्रकारे एका स्वातंत्र्यवीर सेनानीचे आयुष्याची अखेर झाली. 1 ऑगस्ट 1920 रोजी झाली. परंतु सूर्यास्त झाला तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी सूर्योदय होतोच. त्याचप्रमाणे 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे भाऊराव आणि वालुबाई यांच्या पोटी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे होते. त्यांना समाजातील जातीभेद व गरीब परिस्थिती यांमुळे केवळ 1.5 दिवसच शाळा शिकता आली. तरी सुद्धा अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. त्यांनी पोवाडे, लोकगीते, कथासंग्रह यांतून मागासवर्गीयांची, त्याचबरोबर दीनदलितांचा जीवनपट व त्यांची हालाकीची परिस्थिती समाजापुढे मांडली. अण्णाभाऊ साठे यांनी रशियात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा साजरा केला. अण्णाभाऊ साठे हे जरी मराठी साहित्य क्षेत्रातील थोर लेखक व कवी होते, तरी सुद्धा त्यांची परिस्थिती मात्र सामान्य दीनदलितांसारखीच होती. त्यांचे जीवन मात्र एकदम साधे होते. यावर अनेक मराठी साहित्य क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांना विचारले, अण्णाभाऊ, तुम्ही जर एवढे थोर लेखक आहात, तुम्हाला एवढा मानधन प्राप्त आहे, तरी सुद्धा तुम्ही या गरीब परिस्थितीत का राहता? यावर अण्णाभाऊंनी सांगितले, सत्याने भरलेल्या ओतप्रोत जगात मला सत्य लिहायचे असेल तर ते मी बंगल्यात बसून लिहू शकत नाही. मॉस्कोत माझ्या कादंबऱ्यांना मॉस्कोत प्राप्त झालेल्या मानधन तेथेच राहू द्या. त्या मानधनानं मी बिघडून जाईल, मला त्या संपत्तीने मी बिघडून जाईल, त्यामुळे ते मानधन मला नकोच. अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र सरकारद्वारे सर्वोत्कृष्ट कादंबरी हा पुरस्कार प्राप्त झाला. अण्णाभाऊ साठे यांबद्दल सांगितलं थोडी, त्यामुळे मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.